मित्रांनो, काल आपल्या ग्रुपवरती कोणतरी व्हिडिओ टाकला होता. त्याच्यामध्ये दाखवलं होतं 30 दिवसामध्ये कटिंगला येणारा दशरथ घास. तर ह्या अशा गोष्टीमुळेच मित्रांनो 2020मध्ये माझं शेळीपालन बंद पडता पडता राहिलेलं आहे. यूट्यूबवरती वगैरे व्हिडिओ पाहून चारा लागवडी केल्या आणि असा वेळ आला की चारा अक्षरशः चाराच नव्हता शेळ्यांना खायला. शेळ्या विकून टाकायची वेळ आली होती. पण त्या लॉकडाऊनने तारलं. शेळ्या खरेदी करायला व्यापारीच नव्हते. त्यामुळे त्या शेळ्या राहिल्या आणि नंतर आतापर्यंत माझं शेळीपालन वाढलेलं आहे. त्यामुळं अशा चुकीच्या पोस्ट टाकत जाऊ नका. जरी कुठं पाहिल्या तरी स्वतः खात्री केल्याशिवाय त्या ग्रुपवरती पण टाकत जाऊ नका. आता तुम्हाला मी माझा दसराच घास दाखवतो. तोंडी आपण काहीच बोलत नाही. जो मला 6 वर्षाचा अनुभव आहे त्याच्यावरती माझे सगळे व्हिडिओ असतात. आता हा दसराच घास आहे माझा. कटिंग करून याला मित्रांनो जवळपास 1.5 महिना होऊन गेला आहे. अजून जमिनीलाच आहे. थंडीमध्ये तर कसाच वाढत नाही. थंडीमध्ये जवळपास याला 3-3.5 महिने लागतात तेव्हा कटिंगला येतोय. म्हणजे चारा चांगला नाही असं नाही. चांगला नसता तर मी केलाच नसता. परंतु एवढा लवकर कटिंगला येत नाही. त्या चाऱ्याच्या भरोश्यावर राहून शेळीपालन होणार नाही. या बाई जमिनीला आहे अजून बघा. याला कटिंग करून 2 महिने होत आलेत. भरपूर माझ्याकडे दशरथ घास आहे. हे पहा सगळा दशरथ घास आहे. त्याच्यानंतर इकडे अजून आहे. दशरथ घासाला कटिंगला येणं रेग्युलरमध्ये किमान 2 ते 2.25 महिने लागतात. 2 ते 2.25 महिने दशरथ घासाला कटिंगला यायला लागतात आणि थंडीमध्ये 3 ते 3.5 महिने दशरथ घास कटिंगला येत नाही. त्यामुळे दुसरं चाऱ्याचं त्याच्या जोडलं नियोजन केलं तर ठीक आहे. नाहीतर एखादा नवीन शेळीपालक असतो, व्हिडिओ बघितला की लगेच ते चारा करणार. 30 दिवसामध्ये चारा कटिंगला येणार आहे, मग शेळ्या खरेदी करू लगेच. ते तसं होत नसतं. त्याच्या जोडीला तुमच्याकडे कुठला ना कुठला दुसरा चारा अवेलेबल पाहिजे. आता आपले जे चाऱ्याचं नियोजन आहे, आता हे आपलं शेड आहे शेळीपालनचं. बाहेर शेळ्या आहेत तिथं पलीकडे राहतोय आपण. हा दशरथ घास, त्याच्यानंतर हा मेथी घास पूर्ण. इथं पण दशरथ घास आहे आणि इथं जे आहे ते सुबाबळचं प्लॉट आहे. इकडून आपण कटिंग करत चाललेलो आहेत अशा पद्धतीने. हे समोर इकडं कटिंग चालू आहे. तर असं चाऱ्याचं नियोजन प्रॉपर जर असेल तरच शेळीपालनामध्ये आपण व्यवस्थित करू शकतो आहे. उगाच तशा चुकीच्या गोष्टी पाहून शेळीपालन करू नका किंवा कोणी असे व्हिडिओ टाकू पण नका ग्रुपवर स्वतःला अनुभव नसेल तर.